बार मंडळी, तर आता वाजलेले आहेत 1 आणि मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे घरातली नवीन वस्तू. आज बाहेरचा क्लायमेट बघा कसा आहे. आज ऊन आहे, खूप थंडी आहे. सकाळपासून खूप थंडी होती, आता थोडं ऊन आलेलं आहे इकडं. हे पहा, आता थोडा मोसम म्हणजे चांगला आहे, ऊन आलेलं आहे थोडं. सकाळपासून पूर्ण थंडी होते आणि पूर्ण धुकं पडलेलं, सगळीकडं कोहरा पडलेला. ह्या रात्रीतलं क्लायमेट आजचं. आता तुम्हाला दाखवते मी घरामध्ये मी काय आणलेलं आहे नवीन ती. हा आमचा छोटासा हॉल आहे. ही गॅलरीचा दरवाजा आहे इकडून, हा इकडं गॅलरी आहे. हे बघा, 2 बॉक्स आहेत, ह्याच्यावरती 2 कुशन ठेवलेले आहेत आम्ही. इकडं बघा, इथं TV आणि हे ठेवलेलं आहे आम्ही. आहे टेबल, इकडं आहे दुसरी बेडरूम, पण त्याच्या पाठीमागे हे आहे टॉयलेट. ही आहे इतका मोठा विंडो इकडं आहे बाहेर जाण्यासाठी, इकडे दरवाजा. तर अशा प्रकारे हा पूर्ण हॉलचं हे आहे आमचं. हा हॉल आहे आमचा पुढचा. तर हे पहा, हे कार्पेट हातरलेलं आहे आम्ही इथं. तर हे नवीन आणलेलं आहे मी काल. हे राजस्थानमधून ऑर्डर केलेलं होतं आम्ही. तर कसं वाटतं तुम्ही नक्की सांगा. हे खूप मोठं आहे. तर ह्याची किंमत कमीत कमी 2000 रुपये आहेत. 2500 म्हणत होता, खरं आम्ही 2000 रुपयाला घेतलेला आहे हे. आणि ह्याची डिझाईन बघा कशी वाटते तुम्हाला. तर हे खूप मोठं, म्हणजे पातळ नाही आहे, जाड असं आहे. आणि थंडीला खाली स्टाईल असल्यामुळे जास्त थंडी लागते इतर रात्रीमध्ये, त्यामुळे आम्ही हे मागवलेलं आहे. त्याची डिझाईन बघा किती सुंदर आहे आणि दिसायला पण खूप सुंदर वाटायला लागले हे. आणि जेवढं हे आहे तेवढं पण हे जाड आहे एकदम. हे बघा, असं पण तुम्ही बघू, दाखवते मी तुम्हाला. असं पण सुंदर वाटतं हे हाताळल्यानंतर. माझ्याकडे अजून एक आहे, पण ते लहान आहे, त्यामुळे हे आम्ही मोठं मागवलेलं आहे. आणि थंडीमध्ये चटई वगैरे पण आपण हातरतो, कारण हे थोडं डिझाईनमध्ये आणि लुक चांगलं येतं हॉलचं, त्यामुळे आम्ही हे घेतलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा नक्की कमेंटमध्ये. तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं मेन. चला, तर मग आता रोटी बनवत आहे मी. आज जेवणाला पत्ताकोबीची भाजी आणि रोटी करत आहे. आम्ही अशाच फुलक्या बनवतोय, कारण चपातीला तेल वगैरे लावायला लागतं जास्त, आणि तेल काही शरीरासाठी चांगलं नाही, त्यामुळे आम्ही चपाती कमीच बनवते. मी रोट्याच बनवते जास्त. मला रोट्याच आवडतात जास्त. पत्ताकोबीची भाजी बनवली आम्ही आणि हे फुलके आहेत. हिंदीमध्ये रोट्या म्हणतात, आपण फुलके म्हणतोय मराठीमध्ये. तर हे खायला छान लागतं, एकदम भाकरीसारखे लागतात. ह्याला तेल वगैरे काहीच लागत नाही लावायला, आणि फुलत्यात पण छान. तर हे टाकलेलं आहे मी. पत्ताकोबीची भाजी बनवली मी आज. ही बा, पत्ताकोबीची भाजी आहे, फुलके आहेत. थंडी जास्त लागेल, त्यामुळे खाण्यापिण्याचं काय वाटत नाही एवढं थंडीमुळे. रात्रीमध्ये रोज गरम पाणी सुद्धा प्यायला लागते थंडीमध्ये. इतकी थंडी वाढलेली आहे, थंड पाणी प्यायचं मन करत नाही इथं. तरी पहा, रोटी बनवली मी. त्याला नुसतं शेकायचं, दोन्ही बाजून पलटायचं आणि नुसतं शेकायचं, जास्त काही हे लागत नाही मला. हे पहा, अशा प्रकारे शेकते. हे पहा रोटी कशी फुललेली आहे माझी. ते पण हे पहा, रोटी बनवलेली आहे मी. इथं भाकरीचं पीठ भेटत नाही, आणि भेटलं तरी पण ते एवढं खास नसतंय, मोठं मोठं दळलेलं असतंय. त्यामुळे आम्ही जास्त करून भाकरीचं पीठ आणतच नाही. गावाकडे गेलं तर त्यावेळी घेऊन येतात, 1-2 महिने पुरेल एवढं. माझी दुसरी पण चपाती बनलेली आहे. ते पहा, दुसरी पण चपाती मी बनवत आहे. वगैरे असं लागत नाही. हे पहा,
अशा प्रकारे रोटी फुललेली बघा किती. असं वाटतं ही पुरी आहे, खरे फुलके आहेत. हे पहा, हे 2 फुलके मी बनवलेले आता. तर आज तुम्हाला काहीतरी मी दाखवणार आहे. आम्ही बाजारातून एक वस्तू आणली आहे, ही सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे. तर ही बघा, हे आहे सीताफळ. ही किती मोठे आहेत बघा सीताफळ. बाहेरून आणलेले 100 रुपये किलो आहेत. ही गावाकडे ह्याचा काय रेट आहे काय माहीत नाही. खरी इथं पहा 1 किलोमध्ये ही 4 आलेली. ही इतकी मोठी आहेत की एका माणसाला एक संपत नाही आहे. आणि पिकलेले वगैरे काय नाही, अजून कच्चे आहेत त्यामुळे ठेवलेले आहेत आम्ही. खरं किती मोठे आहेत बघा. ही 100 रुपयामध्ये 4च आलेले आहेत. खरी इतकी मोठी आहेत बघा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती साईज हिची आहे मोठी. आजचा ब्लॉग इथं संपत आहे. उद्या नवीन भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला तेवढ्यासाठी बाय.